नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मेंटॉर एम-एच-सेट क्वालिफाईड. आज आपण UGC नेटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह रोडमॅप बघणार आहोत. पण लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त नेट किंवा सेट क्वालिफाय होण्याचं छोटं स्वप्न बघू नका. तुमचं टार्गेट JRFच असला पाहिजे. नेट आणि सेट तुम्हाला एलिजिबिलिटी देणार आहे, पण JRF तुम्हाला तुमचं स्कॉलरशिप आणि फायनान्शियल फ्रीडम देतो. त्यांचा ध्येय JRFचा असतो, त्यांच्या नेट सेट सहज निघून जातो. तर चला JRFच्या या प्रवासाला सुरुवात करूया. यामध्ये आपण पेपर फर्स्टबद्दल माहिती घेणार आहोत. माझा पेपर 2 जिओग्राफी होता, तर बहुतेक हे चुकून इथे मी जिओग्राफी लिहिली असेल. तर स्लॅबच बघणार आहोत. पहिल्यांदा म्हणजे युनिट फर्स्ट टीचिंग ॲप्टिट्यूड आणि युनिट 2 हे रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. हे तुमचे JRF निश्चित करणारे महत्त्वाचे युनिट्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा फक्त वर्गात जाऊन शिकवणे म्हणजे अध्यापन नाही, तर शिक्षक केंद्रित म्हणजे टीचर सेंटर्ड पद्धती शिक्षक मुख्य असतो यामध्ये. पण आधुनिक काळात आपण विद्यार्थी केंद्रित पद्धतीवर भर देतो, जसं की लर्नर सेंटर त्याला म्हणता येईल. जसं की स्वयं आहे, स्वयंप्रभा आहे, मूक्स आहे, हे जे चॅनल्स आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज शिक्षणाची दिशा बदलत आहेत. तर परीक्षेला यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळे हे नीट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मग दुसरं म्हणजे लर्नर चे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, जसं की ॲडोलसंट आहे, अडल्ट आहे, ज्याला आपण किशोरवयीन म्हणतो, प्रौढ म्हणतो. विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गरजा वेगवेगळ्या असतात. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक वैशिष्ट्यांचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर कसा होतो हे आपल्याला इथे सखोल अभ्यासायचे आहे. मग यानंतर मूल्यमापन प्रणाली काय आहे, जसं की इव्हॅल्युएशन मेथड आपण म्हणतो त्याला. इव्हॅल्युएशनमध्ये फक्त परीक्षण घेणे म्हणजे मूल्यमापन नाही, तर फॉर्मॅटिव्ह मूल्यमापन म्हणजे शिकवतानाच विद्यार्थ्यांची प्रगती तपासणे. समेटिव्ह म्हणजे जसे की आपले सेमेस्टर एंडचे एक्झाम होतात, त्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. मग चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम काय आहे, हे मुद्दे JRFसाठी अत्यंत लल्लन टॉप आहेत. तर यानंतर जर आपण युनिट 2 कडे वळला तर यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड येतो. हे तर बघा तुम्ही रिसर्च ॲप्टिट्यूड यामध्ये जे फक्त माहिती गोळा करणे नाही, तर सत्याचा शोध घेणे आहे. यामध्ये पॉझिटिव्हिजम येते, मग पोस्ट पॉझिटिव्हिजम येते, जसं की त्याला आपण प्रत्यक्षवाद म्हणतो, प्रत्यक्षवाद, उत्तर प्रत्यक्षवाद म्हणतो. या 2 महत्त्वाच्या विचारसरणी आहेत. तर संशोधनाचे प्रकार जसे की एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे, मग यानंतर हिस्टॉरिकल रिसर्च आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे. हे सगळं बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्टेप्स ऑफ रिसर्च आपण म्हणतो, हे रिसर्चमध्ये आपल्याला मेथडॉलॉजीमध्ये बघायला मिळते, की सर्वात महत्त्वाचा भाग आहे. समस्येची मांडणी करण्यापासून ते निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापर्यंतचे सर्व टप्पे क्रमाने लक्षात ठेवायचे असते. हायपोथेसिस किंवा गृहीतक कसे मांडायचे आणि ते टेस्ट कसे करायचे हेही बघणार आहोत. मग जसे की संशोधनात चोरी आपण म्हणतो, जसे की त्याला प्लेजरिझम म्हणता येईल. हे करणे गुन्हा आहे. तुमची माहिती खरी आणि स्वतःची असावी रिसर्च करताना, यालाच इथिक्स म्हणतात. तसेच आज संशोधनात ICTचा काय उपयोग होतो, कशा पद्धतीने त्याचा वापर करता येईल, सॉफ्टवेअर कसे वापरले जातात, यावर सखोल प्रश्न येतात. युनिट 3 म्हणजे तुमच्या हक्काचे 10 मार्क असतात. तर कॉम्प्रिहेन्शन सोडवताना मुलं मोठी चूक काय करतात, तर आधी उतारा वाचतात आणि मग प्रश्न सोडवतात. ही पद्धत चुकीची आहे. उतारा वाचताना लेखकाचा टोन समजून घ्यायचा असतो. तो उपरोधिक आहे किंवा टीकात्मक आहे की विश्लेषणात्मक आहे. मुख्य म्हणजे उत्तरांमध्ये स्वतःचे मत टाकू नका. हा युनिट म्हणजे तुमची वाचन एकाग्रता तपासण्याची कसोटी असते. आता कम्युनिकेशन म्हणजे काय, यामध्ये वर्बल येते, नॉन वर्बल येते, शाब्दिक, अशाब्दिक त्याला म्हणता येईल. असे 2 मुख्य प्रकार आहेत. परीक्षेच्या दृष्टीने कायनेसिक्स म्हणजे बॉडी लँग्वेज, प्रॉक्झिमिक्स म्हणजे स्पेस, डिस्टन्स आणि हॅप्टिक्स म्हणजे टच, हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन कशा पद्धतीने करता येईल, हे सगळे जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. मग यानंतर कम्युनिकेशनमध्ये काही बॅरियर्स पण येतात. तर मित्रांनो, संवाद का तुटतो, कारण तिथे अडथळा येतो आणि ते अडथळा म्हणजेच बॅरियर. अडथळा म्हणजे जसे की सिमॅन्टिक बॅरियर आहे, कोणाला आपली भाषा समजत नाही म्हणून आपण योग्य पद्धतीने संवाद साधू शकत नाहीत. मग सायकोलॉजिकल बॅरियर येतो, जसं की मानसिक अडथळा आहे किंवा फिजिकल म्हणजे भौतिक अडथळा असू शकतात. तर परीक्षेत तुम्हाला एखादी परिस्थिती दिली जाईल आणि विचारले जाईल की यात कोणता अडथळा आहे, जे तुमची तार्किक बुद्धी वापरायची आहे. लक्षात ठेवा, जो अडथळे पार करतो तोच उत्तम शिक्षक होतो. युनिट 5 यामध्ये तुम्हाला संख्या मालिका जसं की नंबर सिरीज आहे, अक्षर मालिका जसं की लेटर सिरीज आहे आणि कोडिंग डिकोडिंग याचे प्रश्न विचारले जातात. तर इथे वेळेचं नियोजन महत्त्वाचं असतो. सरासरी म्हणजे एव्हरेज, गुणोत्तर म्हणजे रेशो, टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज आणि नफा तोटा प्रॉफिट लॉस या बेसिक संकल्पनांवर पकड मिळवा. लक्षात ठेवा, गणित हे पाठांतर करायचे नसते, तर ते सोडवायचे असते. आपण अशा ट्रिक्स वापरणार आहोत की त्यामध्ये कठीण प्रश्नही संख्येला सुटतील. तर लॉजिकल रिझनिंग म्हणजे तुमची बुद्धी तपासण्याची चाचणी आहे. युक्तिवादाचे स्वरूप काय आहे, त्याचे प्रवर्ग विधान काय आहेत म्हणजे कॅटेगोरिकल प्रिपोजिशन आणि वेन आकृती म्हणजे वेन डायग्राम यांचा वापर करून निष्कर्ष कसा काढायचा हे आपल्याला इथे शिकायचे आहे. सत्य आणि वैधता यातील फरक समजून घ्यायचं हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि यामध्ये खूप इम्पॉर्टंट म्हणजे भारतीय तर्कशास्त्र म्हणजे इंडियन लॉजिक. हे या युनिटचे स्पेशल हायलाईट आहे. प्रमाण म्हणजे काय, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थपत्ती आणि अनुपलब्धी हे याचे 6 प्रकार पडतात.
हे याचे 6 प्रकार पडतात आणि आपण सगळं अभ्यासणार आहोत. तसेच फॅलॅसीज ऑफ इन्फरन्स म्हणजे हेतुभास यावर हमखास प्रश्न विचारले जातात. भारतीय तर्कशास्त्र एकदा समजले की ते विसरत नाही, फक्त त्याचे संस्कृत शब्द नीट लक्षात ठेवायचे असतं. युनिट 7 ते म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. युनिट 7 म्हणजे तुमच्या गणिताच्या ज्ञानाचा उपयोग करण्याची जागा असते. इथे तुम्हाला टेबल चार्ट, बार चार्ट किंवा पाय चार्ट दिला जाईल आणि DI सोडवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा वाचणे. प्रश्न काय विचारलेला आहे, तुलना विचारली आहे की ग्रोथ आणि डिक्लाइन म्हणजे वाढ किंवा घट विचारलेले आहे. गणितातील टक्केवारी आणि सरासरीचे ज्ञान इथे थेट कामाला येतात. तर हा युनिट तुम्हाला पूर्ण 5 पैकी 5 प्रश्न बरोबर देण्याची ताकद ठेवतो. फक्त डोकं शांत ठेवून आकडेमोड करायचं. युनिट 8मध्ये आपल्याला संगणकाचे बेसिक ज्ञान, इंटरनेट, ईमेल आणि डिजिटल उपक्रमांबद्दल माहिती घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला मेमरीची युनिट जसे की KB असते, मग MB, GB, TB हे जे बेसिक ज्ञान आहे याचे क्रम विचारले जातात आणि तो नीट लक्षात ठेवायचा असतो. मग तसेच उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम जसे की स्वयं आहे, स्वयंप्रभा आहे आणि नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे. यावर हमखास प्रश्न विचारले जातात. ॲब्रिव्हिएशन्स असतात, जसे की रॅम आहे. रॅम म्हणजे काय, तर रोम याची फुल फॉर्म काय, याचे ॲब्रिव्हिएशन विचारले जातात. URL असो, HTML असो, याचे तुम्हाला ॲब्रिव्हिएशन विचारले जातात. हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं. मग यानंतर नेक्स्ट युनिट ते म्हणजे एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं युनिट आहे. पर्यावरण आणि विकास यांचा समतोल कसा राखायचा. आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे MDGs आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे SDGs याचा सखोल अभ्यास करायचा आहे. 2015 ते 2030 या काळातील 17 उद्दिष्टे तोंडपाठ असायला हवीत, कारण यावर जोड्या लावा किंवा क्रमाने लावा असे प्रश्न येतात. आणि यानंतर जर आपण एन्व्हायरमेंटबद्दल बघितला तर प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत, हवा, जल, मृदा, त्याचे मानवी आरोग्यावर होणारे काय परिणाम आहेत, ओझोन आहे, ओझोन म्हणजे ओझोन थराचा ऱ्हास कशा पद्धतीने होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, विशेषतः पॅरिस ॲग्रीमेंट, आंतरराष्ट्रीय आघाडी म्हणजे इंटरनॅशनल सौर आघाडी, तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स, भूगोलाच्या विद्यार्थी म्हणून हे युनिट तुमची सामर्थ्य आहे, कारण यातला बराच भाग आपण पेपर 2मध्ये वाचतो. मग जर नेक्स्ट पार्ट बघितला तर त्यामध्ये आहे नेक्स्ट युनिट आहे हायर एज्युकेशनचा, उच्च शिक्षण प्रणाली त्याला म्हणतो. तर शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा युनिट आहे हा. प्राचीन भारतातील उच्च शिक्षण संस्था, तक्षशिला असो, नालंदा असो, हे जे आहे ते आजच्या काळातील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीपर्यंतचा प्रवास आपल्याला इथे बघायचा आहे. उच्च शिक्षणाचे जे नियमन करणाऱ्या संस्था जसे की UGC आहे, AICTE आहे आणि NAAC यांची कार्य स्थापना वर्ष लक्षात ठेवायचा. मग व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण आजच्या काळाची गरज आहे. हे युनिट तुम्हाला प्रशासकीय दृष्टिकोन देते, जे प्राध्यापक होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण पेपर 1चे सर्व 10 युनिट्स अगदी सखोल अभ्यासले आहेत. तर लक्षात ठेवा, JRF ही फक्त एक परीक्षा नाही किंवा सेट असो, नेट असो, हे फक्त परीक्षा नाही, तर ती तुमची कष्टाची पावती आहे. खचून जाऊ नका, रोज सातत्याने अभ्यास करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढे आपण यावर वेगवेगळ्या युनिटवरती डीप लेक्चर्स घेऊन येणार आहोत. तर लवकर भेटूया. भूगोलाच्या सखोल विषयांचे. स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांचा सन्मान करा आणि झपाटून अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.